पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 14वा. या नोकरीचा फायदा असा होता की इतर जी कामं असत त्याचा मोबदला तासाला $1.50 मिळे, तर या कामाला मला चक्क तासाला $2. माझी पैशांची निकड त्या प्राध्यापकांना कळल्यामुळे ते नियमाकडे किंचित कानाडोळा करून कधीकधी मला जास्त वेळ काम द्यायचे. त्यांनाही काम लवकर संपवायचं होतं, मला ते जमत होतं आणि पैसेही हवे होते. हल्ली आपण विन विन सिच्युएशन म्हणतो ना, तसं. अर्थात हे पैसे खूप असे नव्हते, पण रोजचा खर्च भागत होता. या काळात मी एक गोष्ट पक्की ठरवली की माझं खाजगी, शैक्षणिक आणि सामाजिक आयुष्य वेगवेगळं ठेवायचं. मोठी भिंत उभी करायची. माझ्या खाजगी आयुष्यात रडणं, काळजी, भविष्याची चिंता, आर्थिक ताणतणाव, एकटेपणा, आप्तस्वकीय जवळ नसण्याची वेदना होती. हे सगळं जर मी नोकरीच्या किंवा शिकण्याच्या वर्गात नेलं आणि माझ्या कामावर, अभ्यासावर परिणाम झाला तर मग कशालाच अर्थ उरला नसता. MS पूर्ण करून पायावर उभं राहण्याचं ध्येय साध्यच झालं नसतं. आमच्या दोघांचा पत्रव्यवहार सुरूच होता. गेली कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना पत्र लिहित होतो. लग्न झाल्यावर तो एकटा जर्मनीत असताना, नंतर तो अमेरिकेत आणि मी जर्मनीत असताना, आणि नंतर तो अमेरिकेत, मी भारतात असताना. तो पत्रातून फारशा भावना व्यक्त करायचा नाही, उलट मी मनातल्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारी. तुझी आठवण येते, आय मिस यू, आय लव्ह यू, असं तो क्वचितच लिहिणारा, आणि मी ते सहजपणे लिहिणारी. आता मात्र माझ्या पत्रांचा मजकूर बदलत चालला होता. ती खूप वरवरची होऊ लागली. याचं खरं कारण असं होतं की मला त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हतं. त्याला मी पूर्वीसारखी आवडते का ही शंकाही मनाला पोखरत होती. त्यामुळे मी पूर्वीसारखी प्रेमाची पत्र त्याला लिहू शकायचे नाही. त्यानंही कधी भावनात्मक पत्र लिहिलं नाही. तुझं शिक्षण संपलं की लगेच ये, मी वाट बघतोय, असंही काही नाही. माझ्या एका वाढदिवसाला मुंबईहून अभीष्ट चिंतनाची तार आली. मला खूप आनंद झाला. घाईघाईने तार उघडली, पण त्यावर सासऱ्यांचं नाव आणि कुटुंबीय असं लिहिलेलं होतं. त्याच्या नावाची तार असती तर मला किती जास्त आनंद झाला असता. त्याचं भारतात काय चालू आहे, त्यानं त्याच्या आणि माझ्या घरी आमच्याबद्दल नेमकं काय सांगितलंय याबद्दल स्पष्टता नव्हती. 1978मध्ये वर्षाचं लग्न होतं. वर्षा माझी अत्यंत लाडकी बहीण, 6 वर्षांनी लहान. तिलाही ताई फार जवळची. तिच्या आयुष्यातल्या या आनंदाच्या प्रसंगी मी जवळ असावं ही अर्थातच आमच्या सर्वांची इच्छा. पण माझ्याकडे तिकीट काढण्याएवढे पैसेच नव्हते. मी जास्त काम मिळतं का, कुठून पैसे कमावता येतात का याचा जीवापाड प्रयत्न केला, पण नाही आलं जमवता. आईबाबांना सांगितलं की कोर्स लोड खूप आहे, कारण मला लवकरात लवकर MS पूर्ण करून भारतात परत यायचं आहे. तिचं लग्न नोंदणी पद्धतीनं झालं. आईबाबांनी त्याला थोरल्या जावयाचा मान दिला. लग्नाचा साक्षीदार म्हणून त्याने सही केली. हे वर्णन वाचून मला बरं वाटलं. निदान त्याने माझ्याबाबतची आम्ही ठरवलेलीच गोष्ट माझ्या आईबाबांना सांगितली होती. माय सिक्रेट वॉज स्टील सेफ. माझं रुटीन हळूहळू सुरू झालं. काळ काय कुणासाठी थांबतो थोडाच. जर्मनीसारखी पहिली अडचण आली भाषेची. म्हणजे आपल्याला इंग्रजी येतं, पण ते पुस्तकी आणि ब्रिटिश वळणाचं. डॉक्टर रोमरचे क्लासेस सुरू झाल्यापासून माझ्या लक्षात आलं की यांचे उच्चार इतके वेगळे आहेत की यांच्या नोट्स वाचल्या तर जसं सगळं कळतं तसं बोलणं नाही कळत. शेवटी संगणकाची भाषा कळली की विषय समजतो. पण लोकांशी नोकरीच्या ठिकाणी संवाद साधायचा तर इथली बोली भाषा यायला हवी. मी लायब्ररीत जाऊन चक्क अमेरिकन स्लँग भाषेची डिक्शनरी चाळायला लागले. स्लँग म्हणजे वाईट भाषा असा आपला समज असतो. ते तसं नसतं, ती बोली भाषा असते. एक उदाहरण, अर्न लॉट ऑफ बेंजामिन हे वाक्य मी ऐकत असे. डॉलरच्या नोटेवर या बेंजामिनचा फोटो असतो, म्हणजे आपल्या रुपयावर गांधीजींचा असतो तसा.
आपण मला गांधीजी कमवायचे आहेत असं चुकूनही म्हणणार नाही. पण इथं ते म्हणतात अर्न बेंजामिन म्हणजे पैसे मिळवायचे असा अर्थ. ही बोलीभाषा जशी मी जर्मनीत श्वेबिश शिकले त्याच पद्धतीने इथे अमेरिकन इंग्रजी. पळायला जाताना भेटणारी मुलं, वर्गात झालेले मित्रमैत्रिणी यांना मी माझ्या चुका सुधारायला सांगत असे. त्यांचं कळलं नाही तर परत परत विचारत असे. सप्टेंबरमध्ये मला डॉक्टर रोमरनं शब्द दिल्याप्रमाणे असिस्टंटशिप दिली. BE मेकॅनिकल झालं असलं तरी MS मला मेकॅनिकलमध्ये करायचं नव्हतं. आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स, कंटिन्युअस प्रोसेसिंग अशा वेगळ्या विषयात इंटरेस्ट निर्माण झाला होता. मी डॉक्टर रोमरशी बोलले. आम्ही युनिव्हर्सिटीच्या डीनकडून स्टुडंट डिझाईन मेजर करायची स्पेशल परवानगी काढली. प्रोसेस कितीही किचकट असली तरी. ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर्स इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग या शीर्षकाखाली मला मेकॅनिकल, गणित, इलेक्ट्रिकल आणि केमिकल या 4 डिपार्टमेंटमधले निरनिराळे विषय शिकता येणार होते. आता 4 डिपार्टमेंटमधल्या वर्गांना मी बसू लागले. लवकरच एक चांगली संधी मिळाली. ॲक्रनमध्ये जे वैद्यकीय महाविद्यालय होतं तिथल्या डॉक्टर रोमरच्या एका ओळखीच्या न्यूरोबायोलॉजीच्या प्राध्यापकांना मेंदूतल्या पेशींच्या संशोधनासाठी नॅशनल सायन्स फाउंडेशनची ग्रँट मिळाली होती. मेंदूतल्या पेशींची रचना एखाद्या वृक्षाच्या फांद्यांसारखी असते. त्या पेशींच्या विश्लेषणासाठी मी 3 डिमेन्शन्सचे परिपूर्ण चित्र मिळू शकणारे कम्प्युटर मॉडेल तयार केले. त्यामुळे डॅमेज्ड आणि हेल्दी पेशींची तुलना करून रोगाचे कारण शोधायला आणि संशोधनाला खूपच मदत होते. मी बनवलेल्या मॉडेलमुळे न्यूरोलॉजिकल डाटा गोळा करता आला. त्या दिवसात बायोमेडिकल इंजिनिअरिंग या नव्या टेक्नॉलॉजीचा जन्म होत होता. माझं काम त्याच संदर्भात होतं. डॉक्टर रोमरकडे अभ्यासाची संधी स्वीकारण्याचा निर्णय किती योग्य होता तेही मला लख्खन कळलं. पहिल्या वर्षानंतर मला जाणवायला लागलं की अमेरिकेत गाडी नसेल तर तुम्ही खूपच परावलंबी होऊन जाता. युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर पडायचं तरी गाडी हवी, कारण बस, मेट्रो अशी दुसरी काहीच सोय नाही. भाड्यानं किंवा जुनी गाडी घेण्यासाठी आधी गाडी चालवायला तर शिकलं पाहिजे. सुरुवात केली टीमनं. पॅमच्या एका जुन्या गाडीवर तो मला शिकू लागला. नीट बघ, कडेला धडकू नकोस असं त्यानं म्हटलं की मी हमखास कडेला बघायची आणि तिकडे गाडी धडकवायची. डेबीचा मित्र काल आता शिकवायला लागला. रस्ता नीट बघ, मधली लेन पकडून ठेव. मग मी बरोबर मधली लेन पकडून गाडी चालवायची. मला वाटतं याला म्हणतात दृष्टिकोन आणि ध्येयाची दिशा. एखाद्याने काही करू नको म्हटलं की लक्ष नेमके तिकडेच जाते आणि नको ती गोष्ट होऊन जाते. गाडी चालवायला जमू लागलं, पण समांतर पार्किंग करताना पोटात गोळा यायचा. ड्रायव्हिंग टेस्ट देताना पहिल्यांदा मी त्यातच नापास झाले. पण दुसऱ्या प्रयत्नात मला गाडी चालवायचा परवाना मिळाला. नेमकी तेव्हाच डेबीला पहिली गाडी विकायची होती. ती इतकी जुनी, अक्षरशः गंजलेली होती की ड्रायव्हर सीट पुढे मागे करायला गेले असते तर सीट खाली कोसळली असती. सीट कायमस्वरूपी पुढे करून मागे एका सुटकेसनं त्या सीटला आधार दिलेला होता. विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत, नोकरी करून, शिक्षण घेत या देशात जुनी, गंजकी असली तरी मी आता एका गाडीची मालकीण झाले होते. माझं मास्टर्स डिसेंबर 1978मध्ये पूर्ण झालं. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला 3 चांगल्या नोकऱ्यांच्या ऑफर्स आल्या. मी तरले, मी जगले. पण आता पुढं काय? पुढच्या भागाचं नाव आहे पुढे काय? एक प्रश्नचिन्ह. हेच MS 2.5 वर्ष इथे राहून त्याला शक्य झालं नव्हतं. ते मी त्याच्या निम्म्या वेळात पूर्ण केलं. आणि त्याच्या नोकरीकडे मी डोळे लावून बसले होते, ती त्याला न मिळता माझ्या पदरात मात्र अलगद येऊन पडली. या नशिबाला काय म्हणायचं?
पदवीचा आणि नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करायलासुद्धा माझ्याजवळ माझं माणूस नव्हतं. जाताना मी त्याला विचारलं होतं की समज मला नोकरी मिळाली तर मी काय करायचं. त्यानं उत्तर दिलं होतं, तुला योग्य वाटेल ते. आता योग्य काय अयोग्य काय, आत्तापर्यंत माझं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य वेगवेगळं ठेवायचा मी आटोकाट प्रयत्न करत होते. गेली 1.5 वर्ष मी आईबाबांना अंधारात ठेवलं होतं. कारण आमचं नातं कुठल्या दिशेने भरकटत चाललंय हे मलाच कळत नव्हतं. आता मी अमेरिकेत नोकरी करणार असले तर, मी भारतात परत जाणार असेल तर, आता मात्र आईबाबांना खरं काय ते सांगायला हवं. प्रत्यक्ष भेटीत मन मोकळं बोलता येतं. यावर माझा विश्वास असला तरी यावेळेस ते शक्य नव्हतं. शेवटी मी पत्र लिहायचं ठरवलं. अगदी माझ्या जर्मनीच्या दिवसांपासून सुरुवात करून. आता 1979ची सुरुवात झाली होती. मी त्यांच्यापासून सत्य लपवल्याबद्दल परत परत माफी मागितली. पण त्या परिस्थितीत न डगमगता स्वतःला सावरून माझ्या वैवाहिक जीवनासंबंधी मला निर्णय घेणे किती आवश्यक होते ते स्पष्ट केले. माझ्या मनात इतक्या वर्षांचं जे काही साचलं होतं त्याचा निचरा करून टाकला. हे पत्र फक्त माझ्या आईबाबांनी वाचावं असंही मी त्यात लिहिलं होतं. पत्र वाचून आईबाबांना जोराचा धक्का बसला असणार. यावर आपण काय करू शकतो हे त्यांना कळेना. आत्ता नुकतंच मला समजलं की त्यांनी फक्त शांता मावशीला हे पत्र वाचायला दिलं, अगदी वर्षाला सुद्धा नाही. मावशीनं त्यांना काय सल्ला दिला माहिती नाही, पण आईबाबांनी त्याला सांगलीला बोलावून घेतलं. माझं पत्र दाखवून विचारलं, विनयानं हे जे सगळं लिहिलंय ते खरं आहे की खोटं. क्रमशः. अभिवाचन निलिमा नातू.